तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आपल्या बीइंग स्टुडंट या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजचा हा आपला फिजिक्स सिरीजमधला 5वा पेपर असणार आहे मित्रांनो। यापुढेही अनेक पेपर येणार आहेत मित्रांनो। फिजिक्स सिरीज आपण लॉन्च केलेली आहे, ते तुम्ही आपल्या प्लेलिस्टमधून पाहू शकता। त्याचप्रमाणे तेथे तुम्ही केमिस्ट्री सिरीज ही आपली पाहू शकता मित्रांनो। ह्या 2 सिरीजचा अभ्यास केला तर तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीला चांगले मार्क पडू शकतात मित्रांनो। त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आणि जर तुम्हाला काही अडचणी येत असतील आणि कोणत्या तरी विषयाच्या इयत्तेच्या क्वेश्चन पेपर पाहिजे असतील तर मला कमेंट करा मित्रांनो। मी ते तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करीन। तर मित्रांनो, या पेपरमध्ये तुम्ही पाहू शकता इथे जनरल इन्स्ट्रक्शन्स तुम्ही वाचून घ्या। त्यानंतर सेक्शन ए दिलेला आहे MCQ, हे 10 मार्कासाठी असणार आहे मित्रांनो। यामध्ये तुम्हाला क्वेश्चन 2 दिलेला आहे 8 मार्कासाठी। यामधील सर्व प्रश्न तुम्हाला सोडवणे आवश्यक आहे। यामध्ये तुम्हाला एका सेंटेन्समध्ये उत्तर लिहिणे आवश्यक आहे मित्रांनो। त्याप्रमाणे सेक्शन बी दिलेला आहे 16 मार्कांसाठी। यामध्ये मित्रांनो तुम्हाला 12 प्रश्न विचारले जातात आणि त्यापैकी तुम्हाला फक्त 8 सोडवणे आवश्यक आहे। म्हणजेच यामधील एका प्रश्नाला 2 मार्क असणार आहेत मित्रांनो। त्यामुळे प्रश्न नीट पाहून घ्या मित्रांनो। मी तुमच्यासाठी दररोज नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड करतो। त्यामुळे जर तुम्हाला चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच व्हिडिओला लाईक करा आणि सपोर्ट करा मित्रांनो। ते तुम्ही पाहू शकता सेक्शन सी दिलेला आहे 24 मार्कासाठी। यामध्ये तुम्हाला 12 प्रश्न विचारले जातात आणि 12 पैकी तुम्हाला कोणतेही 8 प्रश्न सोडवणे आवश्यक आहे मित्रांनो। यामध्ये एका प्रश्नाला 3 मार्क असतात मित्रांनो। त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला खूप IMP आहेत मित्रांनो। हा मार्च 2023चा पेपर आहे। याचा अभ्यास करणे तुम्हाला गरजेचे आहे, कारण यामधील काही सिमिलर प्रश्न हे तुम्हाला येऊ शकतात। त्यानंतर सेक्शन डी मध्ये तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात 12 मार्कासाठी। म्हणजेच यामधील तुम्हाला फक्त 3 प्रश्न सोडवावे लागतील आणि यामधील एका प्रश्नाला 4 मार्क असतात मित्रांनो। तर मित्रांनो, आजच्या क्वेश्चन पेपरमध्ये एवढंच होतं। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आणि एक लक्षात घ्या मित्रांनो, ही 2023ची क्वेश्चन पेपर आहे, मार्च 2023। तुम्हाला टायटलवरून आणि थंबनेलवरून कळालंच असेल। तर याची PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमधील लिंकचा उपयोग करायचा आहे मित्रांनो। मी तुम्हाला एवढं PDF प्रोव्हाइड करतो। जर तुम्ही अजून जर तुम्हाला फिजिक्सचे पेपर पाहिजे असतील तर आपल्या प्लेलिस्टमधून जाऊन सिरीज केलेल्या आहेत, फिजिक्स सिरीज आणि केमिस्ट्री सिरीज, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तसेच मित्रांनो, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।